अत्यंत आश्चर्यजनक घटना घडलेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वांना सुखद धक्का दिलेला आहे. चक्क रेपो रेट अर्ध्या टक्क्यांनी कमी करून 5.5% आणलेला आहे. एवढंच नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 3 कन्झिक्युटिव्ह वेळेला 3 लागोपाठ वेळेला रेपो रेट कमी केलेले आहेत. आणि आज तर तो 5.5% झालेला आहे. म्हणजे आज मागच्यापेक्षा जवळजवळ 1% या दराने रेपो रेट कमी झालेला आहे. आजचा 50 बेसिस पॉईंट धरून ह्याच्या आधीचे 25 बेसिस पॉईंट. तुम्ही जर आत्ता निफ्टी आणि बँक निफ्टी बघितलं तर बँक निफ्टी 900 पॉईंटनी वरती आहे आणि इंडिया विक्स जो व्हॉलॅटिलिटी इंडेक्स आहे तो 10 अंकांनी कोसळलेला आहे, 9% खाली आहे. आता सर्वसामान्य गुंतवणूक मित्रांनो, आपल्याला ह्याचा काय फायदा आहे? आपली सर्व प्रकारची कर्ज, गृहकर्ज असतील, वाहन कर्ज असतील, ही स्वस्त व्हायला यांनी मदत होणार आहे. त्याचबरोबर इंडियन अर्थव्यवस्थामध्ये, इंडियन इकॉनॉमीमध्ये जवळजवळ 2 लाख करोडपेक्षा जास्त लिक्विडिटी येणार आहे. म्हणजे काय? रिझर्व्ह बँकला असं वाटतंय की आता जे ग्राहकाचं इन्फ्लेशन आहे, किरकोळ इन्फ्लेशन, ते आटोक्यात आलेलं आहे आणि आता बँकांना पैसे द्यायला हरकत नाही. म्हणजे बँका आता ग्राहकांना चांगलं स्वस्त दराने कर्ज देतील आणि ग्राहकांच्या आणि आपल्या सामान्य गुंतवणूकदारांच्या आणि सामान्य जनतेच्या हातात चांगला पैसा खेळत राहील. ही सर्वात मोठी घटना आहे. ह्याच्या आधीचे अर्थतज्ञ होते, त्यांनी सर्वांनी सांगितलं होतं 0.25 बेसिस पॉईंट. पण असा धक्का RBIने चक्क सर्वांना देऊन टाकलेला आहे. आता तुम्ही याचा कसा फायदा घ्याल? तर तुमचे नवीन तुमचे कर्ज असतील ती विचार करून घ्या. पहिली गोष्ट, बँकांशी संवाद साधा. त्यांना लगेच सांगा हा निर्णय झालेला आहे. जर तुम्ही लोनसाठी अर्ज भरला असेल, अप्लाय केला असेल तर सांगा, थांबा, मला या दराने लोन पाहिजे आहे. कारण का हा दर आता बँक लागू करू शकतात. पण बऱ्याच बँका तुम्ही ज्या गेला नाही ते शांत बसून राहतात आणि हा फायदा तुम्हाला पोचवत नाही. म्हणून तुम्ही तुमचा हक्क बजवा आणि बँकांकडे जा आणि ह्या दराने कर्ज देण्याचा आग्रह धरा. आणि आता शेअर मार्केटमध्ये जो उत्साह येणार आहे, कारण का एवढी लिक्विडिटी आलेली आहे, 2 लाख करोडपेक्षा जास्त, सामान्य माणसाच्या हातात खेळणारा पैसा येणार आहे, कर्ज स्वस्त होणार आहे, याचा नक्कीच दूरगामी परिणाम होणार आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणूक चालूच ठेवा, SIP चालूच ठेवा आणि चांगला निर्णय घ्या. हे सर्व करताना आपण आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा नक्कीच सल्ला घ्या.